एवढी ताकदवान कशी काय लोक होती हो पहिले? अहो त्यांचं राहणं वाघ माय बहीण म्हणून खाणं पिणं आपलं कणकाटून पण राहणंच चांगलं होतं. हा. आता चांगलं राहणंच नाही, हा. त्यामुळं सगळं वाटोळं झालं. आता त्याला दुसरं पण काय ते नाही, नेमकं खाणं पिणं काय असं कसं असायचं त्यांचं? काय नाही. भाकरी खाऊ द्या, हुलग मटक्या काय बी खाणार, हा. कणकाटून खाणार, हा. पण निवांत राहणार, शांत बोलणार, कोणावर चवताळणार नाही. फुलग्याचं माडग तरी त्यात आमच्या वरल्यामुळे साळी पिकायच्या. हा. फुडग्याचं माडगं आवर्जून करायचं आणि साळी भरडून त्यात म्हणजे टाकायच्या. हम्म. आणि जीवाला जर आलं थंड ताप आला, त्याला हुलगाची मार्ग करून शिंदी द्यायची आणि त्याचं थंड ताप राहायचा. बर. असलाय हा. असला काळ होता त्यांचा. आता स्वतःनं मी जवळजवळ म्हणजे उतरणारा दुसरा होता आमचा मामा म्हणून कवठळकर. बर. पण नरकीचं गड्ड मी मेंढर राखायचो. नरकीचं गड्ड हा. मला माहीत असायचं. कोणाला साप चावल हम्म. त्यानं माणूस माझ्याकडेच पाठवून द्यायचा. आणि तेव्हा काय बॅटरी आणि ही कुठल्या ते खंजील तेवढं दोनच होतात, भागवत चौगल्याच्यात आणि आमच्यात. हा. ती खंजील घ्यायचा, रातचं जाऊन त्या खेळ्यातनं हे काढायचं, कुटून द्यायचं हा. आणि साप उतरायचा तो माणूस. असलं देशी औषध आणि देशी खाणं होतं. आज सुद्धा तुम्ही ही गुळवेन न्या आणि तुमच्या घरावर ठेवा. पाऊस पण लागल्यावर नाही नरकीचा गड्डा असा नाही फुटणार तर मग म्हणा